नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. हा आवाज आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ आंबेडकर पक्षाचा. दलित समाजावरील अन्यायाविरोधात आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता सदैव तत्पर असलेल्या राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ नेकाळजे यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ आंबेडकर पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा गायकवाड यांचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे नेरूळ एलपी इथे भर पावसात रस्ता ओलांडताना विजेचा शॉक लागून बेशुद्ध पडून जखमी झालेल्या उज्ज्वला वाघ आणि शुभांगी या मुलींना प्रत्येकी 5 लाख रुपये भरपाई मिळावी, तसेच चुकीच्या इंजेक्शनमुळे दगावलेल्या गर्भवती महिलेच्या कुटुंबांना 25 लाखांची आर्थिक भरपाई मिळावी या मागणीकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ आंबेडकर पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा गायकवाड आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष वीरेंद्र लगाडे यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर धडक देण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी या मोर्चेकरांना वेळ देऊनही उपस्थित न राहिल्यानं आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अशा या आंदोलनात RPI पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा गायकवाड यांच्या समवेत जिल्हा कार्याध्यक्ष योगेश गोरे, ऐरोली विधानसभा उपाध्यक्ष सचिन जाधव, उपजिल्हाध्यक्ष मिलिंद राऊत, मेघना कांबळे, मीराताई हुंडगे, रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष वीरेंद्र लगाडे, महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई इंगळे यांच्या समवेत दुखापत झालेल्या मुलींचे आईवडील आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे उपस्थित नसल्याने यावेळी अतिरिक्त आयुक्त पवार यांना मोर्चेकरांच्या वतीनं आपल्या मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो. रिपब्लिकन सेना आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब, तसंच RPI त्याचे आद्य आपले राष्ट्रीय अध्यक्ष आहेत दीपक भाऊ नेकाळजे, त्या पक्षाचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष आहेत राजेंद्रदादा गायकवाड आणि मी नवी मुंबईचा रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष आहे. हे आमच्या महिला जिल्हाध्यक्ष आहेत. आता या पावसाळ्यामध्ये बरेच घटना घडल्या, त्यातल्या मेन घटना ह्या 2 आहेत. या नेरूळला LPला लहान मुली आहेत, कॉलेजला जाणार आहे, त्यांना पाण्यात शॉक लागून त्या बेशुद्ध पडल्या. डिस्चार्ज झाल्यानंतर उद्या समजा त्यांना शॉक लागलेला आहे, लहान मुली आहेत, शरीरामध्ये अति काय घटना घडली तर त्यांना पैसे खर्च करायची यांची ताकद नाही, आणि तेव्हा हे महानगरपालिकेवर हात वर करणार, काय बोलणार आम्ही सगळं केलं. त्यामुळे आम्ही ह्या दोन्ही मुलींना 5-5 लाख रुपये महानगरपालिकेतर्फे द्यावे हे ठणकून सांगितलेलं आहे, आणि ही आमची महत्त्वाची मागणी आहे, आणि तीच मागणी आम्ही लावून धरणार. लोकशाही मार्गाने शांततेत हा आंदोलन करण्यात आलं आहे. मात्र आठवड्याभरात पीडित मुलींना नवी मुंबई महापालिकेकडून आर्थिक नुकसान भरपाई न मिळाल्यास नवी मुंबईतील तमाम आंबेडकरी समाज महापालिकेला घेराव घालेल असा इशारा यावेळी RPI पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा गायकवाड यांनी आयुक्तांना दिलाय. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ नेकाळजे साहेब, तसेच सुनीताताई चव्हाण महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा यांच्या आदेशाने आमची नवी मुंबईची पूर्ण टीम इथे आलेले आहे. तसेच आमचे बंधू लगाडे भाऊ यांनी आमची 4-5 दिवसापासून आमची चर्चा चालू होती की आम्हालाही नंतर कळालं की आमच्या समाजाचा आमचा लहान भाऊ बलखंडे भाऊ सुभाष यांची मुलगी होती, ती LPला शॉक लागून तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्याच्या नंतरला मग सर्वप्रथम आम्ही तिथं बघायला गेलो वगैरे. तसेच ह्या पूर्ण गोष्टीचा पूर्ण आम्ही पडताळा केलेला आहे की
ही जी केबलमुळं शॉक लागला ती केबल महावितरणाची आहे का महानगरपालिकेची आहे. सर्व त्याच्यामध्ये 2 दिवस आम्हाला याच्यामध्ये गेले की ती महापालिकावाला बोलतो की महावितरण MSCBचे आहे, MSCB बोलतो की महानगरपालिकेचे आहे. हे आम्हाला कळालं नाही. मग आता आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय कैलास शिंदे साहेब यांना आम्ही 3 दिवसा अगोदरला निवेदन दिलं. त्या निवेदनमध्ये असं आहे की आम्हाला तुमची वेळ पाहिजे. तर त्यांनी आम्हाला मंगळवारी दुपारी 3ची वेळ दिली. आता दुपारी 3च्या नंतर आम्ही सर्व आम्ही शांततेचा मार्गच करतोय. जर आमचा शांततेचा मार्ग जर यांनी तो म्हणला की हां हे शांतता आहे त्यांना काय आम्हाला काय बघायचं नाही, पण हा नवी मुंबईचा समाज एवढा उठून पडेल ना की यांना स्वतःला कळणार नाही की यांना पळायचं कुठून आणि बसायचं कुठून. म्हणून आम्ही त्यांना सांगतोय की आता निवेदन त्यांना आम्ही शांततेने दिलेलं आहे. या शांतते आता भाऊंनी तर सांगितलंच आहे की आमच्या मागण्या काय काय आहेत म्हणून. जर या मागण्या 7 दिवसामध्ये यांनी जर पूर्ण केले नाहीत तर त्यांना समजेल की ह्या नवी मुंबईचा समाज किती उठून पडेल. ही महानगरपालिकाही जाम करायला आम्ही कमी पडणार नाही. आंदोलनातील शिष्टमंडळाने नवी मुंबई महापालिकेच्या महापौर सुजाता पाटील आणि उपमहापौर दशरथ भगत यांचीही भेट घेऊन त्यांनाही याबाबतची माहिती दिली असता त्यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दाखवण्याचं राजेंद्रदादा गायकवाड यांनी म्हटलं आहे. उपमहापौर दशरथजी भगत साहेब यांनी बघितलं असेल कदाचित की इथे सर्वजण असं होतात आणि महापौर आपले आयुक्त पण नव्हते म्हणून. तर आम्ही बरेचसे कार्यकर्ते आम्ही त्यांच्या दालनामध्ये गेलो. त्यांनीही वचन दिलं, त्यांनीही शब्द दिला असा की जे करतायत ते खूप म्हणजे हे घटना घडली, ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. याच्या पुढं काय करायला पाहिजे, महापालिकेने काय करायला पाहिजे तेही त्यांनी त्यांनी सरळ चांगल्या शब्दामध्ये आम्हाला त्यांनी हे दिलं, म्हणजे उत्तर दिलं, प्रतिसाद दिला वगैरे. आणि आताही त्यांनी सांगितलं की आम्ही संध्याकाळी म्हणजे उपमहापौर भगत साहेब संध्याकाळी येऊन हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांची विचारपूस करणार आहेत. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.